चिमणराव ते गांधी हा स्टँडअप टॉक शो घेऊन मी तुमच्याकडे येतोय। हा जगातल्या अनेक देशांमध्ये महाराष्ट्र मंडळाच्या आमंत्रणावरून मी हा केलेला आहे। काही निवडक भूमिकांबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे। सुदैवाने मला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये गेल्या काही वर्षात भूमिका करायला मिळाल्या, अजूनही मिळत आहेत। म्हणजे रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातल्या निवडक भूमिका आहेत। तसं त्या भूमिका करताना मी केलेली तयारी, मला आलेले अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे। कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला भूमिका माहीत असतात, पण त्या भूमिका मागची स्टोरी तुम्हाला माहीत नसते। तर अगदी ज्या भूमिकेमुळे मला एक चेहरा मिळाला, इमेज मिळाली, पहिल्यांदाच मी खूप एक पॉप्युलरिटीचा अनुभव घेतला। त्या चिमणरावपासून ते मला नॅशनल अवॉर्ड ज्या भूमिकेसाठी मिळालं त्या गांधींपर्यंत त्यात अनेक भूमिका आहेत। तसं आयतळाला करायला लागलेली चौकट राजा, अशा अनेक भूमिका त्याच्यामध्ये आहेत। त्या भूमिकांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातर्फे त्या भूमिकांचं, त्या क्लिपिंगचं स्क्रीनिंग तुम्हाला बघायला मिळेल। त्याच्यानंतर त्याचं निवेदन आहे, म्हणजे त्या प्रत्येक भूमिकेमागची स्टोरी आहे आणि काही निवडक भूमिका तुमच्यासमोर करून दाखवणार आहे। ते फारसा मेकअप न करता पण कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचा आभास निर्माण करत। तर असा एक वेगळ्या तऱ्हेच्या भूमिकांचा हा एक कोलाज म्हणता येईल, असा हा आहे। हा प्रोग्राम झाल्यानंतर जर तुमच्याशी काही इंटरॅक्शन करायची असेल, किंवा गप्पांचा कार्यक्रम असेल, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असेल, तर तोही आपण करूया। तर लवकरच भेटू हाँगकाँग महाराष्ट्र मंडळामध्ये चिमणराव ते गांधी या माझ्या टॉक शोसाठी।